उन्हाळ्या दिवसामध्ये भाजी खायची इच्छा अजिबातच होत नाही। अशा वेळेस तुम्ही शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवून ठेवा। ही चटणी साधारण 1 महिना एवढी टिकते, खायला सुद्धा अप्रतिम लागते बरं का। मग चपाती असो किंवा भात असो किंवा भाकरी कशावरही खावा, थोडेसे प्रमाण तुम्ही जास्तच खाचाल एवढी छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया। अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे। मिरचीचा कलर बघितल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की तिखटपणा थोडा कमी आहे। आता तुम्हाला आवडेल अशी मिरची घेतली तरी सुद्धा चालेल। अर्धी वाटी आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत, स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्या। बरोबरच 1 वाटी आपल्याला शेंगदाणा घ्यायचा आहे। आता इथे आपण मिरचीचा ठेचा म्हणा किंवा चटणी बनवणार आहोत, तर शेंगदाणे तर लागणार। बरोबर 20-25 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। चला तर मग काय करायचं ते पुढे पाहूया। गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवायची। कढई व्यवस्थित गरम झाल्यावर कढईमध्ये साधारण मोठे चमचे 2 तेल घालायचं आहे। तेलाचे प्रमाण थोडे जास्तच ठेवा, कारण आपण प्रत्येक पदार्थ तळून घेणार आहोत। यामुळे ही आपली हिरवी चटणी 1 महिन्यासाठी व्यवस्थित स्टोर राहील। सुरुवातीला कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे। अगदी हाताने जेव्हा तुम्ही चोळचाल ना, तेव्हा त्याची पूर्ण पावडर होईल एवढा क्रिप्सी होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये हा छान असा क्रिप्सी होतो। जसं की तुम्ही पाहू शकता कढीपत्त्याचा कलर बदललेला आहे, त्याच्यावरून समजत आहे की एकदम कडक असा बनवून तयार झालेला आहे। आता आपण याला साईडला एका वाटीमध्ये काढून घेऊया। असा आपल्याला कढीपत्ता सगळा व्यवस्थित तळून साईडला काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला याच्यामध्येच आपल्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा तळायच्या आहेत, कारण काय आहे लसणामध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असते, त्यामुळे चटणी लवकर खराब होते। त्यामुळे लसूण सुद्धा हलकासा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता लसूण साईडला काढून घेऊया। आता आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत। शेंगदाणे तळताना शेंगदाणे सुद्धा अगदी बारीक गॅसवरती खमंग असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात राहू द्या, सुरुवातीला कढीपत्ता तळा, नंतर लसूण आणि नंतर शेंगदाणे, सर्वात शेवटी आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे। मिरची जर तुम्ही अगोदर तळचाल तर तुम्हाला खोकला लागेल, पूर्ण सगळीकडे तिखटपणा जाणवेल। त्याच्यामुळं तुम्ही अगोदर बाकीचे प्रोसेस करून घ्या आणि एकदम लास्टला आपल्याला इथे मिरची तळून घ्यायची आहे। बोलत बोलत खरपूस असे शेंगदाणे सुद्धा तळून झालेले आहेत, त्याला सुद्धा साईडला काढून घेतलेले आहे। आता आपल्याला याच कढईमध्ये मिरची घालायची आहे आणि मिरची घातले अगदी अर्धा चमच एवढं आपल्याला याच्यावरती तेल घालायचं आहे, कारण मिरची तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त लागत नाही। आता इथे मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला ही मिरची चांगली तळून घ्यायची आहे। मिरचीतलं पाणी जे असतं ना, ते पूर्ण पाणी थोडंसं जाईपर्यंत आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे। काही जण इथे झाकण ठेवून तळतात, पण असे करू नका। असे केल्यामुळे आपला जो मिरचीचा ठेचा किंवा चटणी आहे ना, लवकर खराब होते, कारण झाकण ठेवलं त्याला पाणी सुटते। त्यामुळं ना झाकण न ठेवता मिरची अशीच भाजून घ्या। बऱ्यापैकी छान मिरची भाजलेली आहे। गॅस बंद करायचा आणि मिरची सुद्धा आपल्याला इथे साईडला काढून घ्यायची आहे। आता काय होतं, प्रत्येकजण काय करतात म्हणजे बरेच जण की लगेच मिक्सरला फिरवून घेतात गरम असताना, पण त्यावेळेस काय होतं ते पाणी पकडतं आणि त्यामुळे त्यांचा ठेचा किंवा चटणी लवकर खराब होती। तर ही प्रोसेस तुम्ही करू नका। आता इथे एका डिशमध्ये मिरची, कढीपत्ता काढून घ्या, बरोबरच लसूण काढून घ्या आणि आपले जे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ना, ते सुद्धा याच्यामध्ये काढून घ्या। पूर्ण आपल्याला थंड होईपर्यंत हे असेच ठेवायचे आहेत। पूर्ण सगळे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्यामुळे पूर्ण सगळे थंड होण्याची वाट तुम्ही नक्कीच पहा, म्हणजे ही चटणी आपल्याला 1 महिन्यासाठी व्यवस्थित स्टोर करता येते। प्रवासात असो किंवा घरी कधीही तुम्ही खायला घेऊ शकता। आता काय करायचं, आपल्याला पूर्ण सगळं थंड झालं की आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मग मी इथे एक मिक्सर जार घेतला, त्याच्यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची सगळं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे। आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मिठाचा वापर करू शकता। साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे मीठ लागतं। मीठ टाकल्यानंतर झाकण लावायचं आणि आपल्याला अगदी बंद चालू करत मिक्सर फिरवून छान असं आपल्याला एकदम ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे। पण मी काय केलं होतं, ह्या एकदम जारमध्ये फिरवलं होतं ना, याच्यामध्ये व्यवस्थित बारीक झालं नाही, त्याच्यामुळे मला दुसरे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करावं लागलं होतं। आता काय करायचं, एखादा काचेचा बाउल घ्यायचा किंवा काचेची एखादी भरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा हिरव्या मिरचीची चटणीला काढून घ्यायचा आहे। आणि हवाबंद डब्यात जरी तुम्ही ठेवली ना, तरी सुद्धा 1 महिना व्यवस्थित राहते। प्रवास असो किंवा घरी जर तुम्हाला तोंडाची चव वाढवायची असेल, उन्हाळ्या दिवसात भाजी खायची इच्छा होत नाही, अशा वेळेस तुम्ही ही काढून खाऊ शकता। खरंच अप्रतिम लागते। एकदा बनवून तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल बरं का। खरंच खूप छान लागते। आता तुम्हाला ही माझी चटणी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा।